नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आम्ही त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस। बच्चू कडू यांची मंत्रालयासोबत ऑनलाईन बैठक दुपारी होणार। बच्चू कडू यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ, बच्चू कडू यांची माहिती। आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे बच्चू कडूचे म्हणणे। बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज। महाराष्ट्रातील बातमीपत्र, मोजरी, अमरावती। काल फोनवर बोलले, जिल्हाधिकारी स्वतः इथं होते। ते विविध मुद्द्याचे मंत्री VC द्वारे इथं बैठक घेईल। आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि CMची बैठकसुद्धा VC द्वारे होईल। सरकार बहु आंदोलनाची दखल घेतली असं मला वाटतं का? त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे VC द्वारे। हो काय होतं बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आहे। आजच्या बैठकीमध्ये थोडं त्यांनी जर म्हटलं कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडणार का? निवड आश्वासन देऊन नाही चालेल, त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल। तारीख सांगितल्याशिवाय, दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागं घेणार नाही। एकीकडे तुमचं अन्नत्याग सुरू आहे, दुसरीकडे राजकीय घडामोडी घडत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या युती संदर्भात देखील चर्चा असलं, कसं पाहतो? चांगलं आहे, मुद्द्यावर एकत्र यावं बस। तुमचे कार्यकर्ते आक्रमक झाले, कार्यकर्ते आता धोक्यात घालून सुद्धा आंदोलन करतात। तुम्ही जर पाहिलं तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे, तुम्ही जर पाहिलं तर अर्धदफन आंदोलन करतात। कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन कराल? कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये। आक्रमण आंदोलन आपण 14 नंतर करतो आहे, त्याच्यानं अगोदर करू नये। जोपर्यंत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केल्या जाणार नाही तोपर्यंत हा भारत एक आत्मनिर्भर होणार नाही। मग आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे तर जे तज्ञांनी, वेगवेगळ्या समित्यांनी, वेगवेगळ्या गटांनी जे उपाय सांगितलेले आहेत त्याची प्रखरपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे। कोरोनानंतर विशेषतः आपल्याला दिसून येतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा रोजगार घटला आणि त्यामुळे शेती क्षेत्राचा रोजगार वाढला। कारण कोरोनामध्ये जे मोठ्या प्रमाणात स्थलांतरण घडून आलेलं होतं तर या स्थलांतरणामुळे एक प्रकारची अस्थिरता ही रोजगारात मिळालेली होती आणि ही अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न हा शेती क्षेत्रामध्ये मिळाला ना। अनेकांना परत जे रोजगार आहे तर ते शेती क्षेत्रामध्ये मिळाले आहे। त्यामुळे एक प्रकारचा रोजगाराबद्दल दबाव शेती क्षेत्रावर आहे आणि त्यामुळे जे शेती क्षेत्र आहे तर ते शेती क्षेत्र अधिक सदृढ करण्याची आवश्यकता आहे, वाढवत करण्याची आवश्यकता आहे, उत्पादन क्षमता ही वाढवण्याची आवश्यकता आहे।